नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत कोवळ्या फणसाची भाजी. याला ना पूस भाजीही म्हटली जाते. आता फणस ना कोवळे कोवळे असतात आत्ताच्या ह्याच्यामध्ये, नंतर मे महिन्यात ते छान मस्त मोठे आणि पिकले जातात. आता काय करायचं आहे, बाजारात ते विकत भेटतं किंवा आपल्या गावचं वगैरे भेटत असेल तर ते अगदी उत्तम. पण मी आता इथे बाजारातले कोवळे फणस आणलेले आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात आणलेला होता हा फणस. त्याच्यानंतर याचे ना ती लोकं ह्याचे जे देठ असतात ना, काटेरी भाग तो काढून देतात. त्यानंतर याचे मी घरी आल्यावर असे मोठे मोठे तुकडे केले आणि कुकरमध्ये छान असं ते पहिले धुवून घेतलं आणि कुकरच्या डब्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं. आता ही मी भाजी बनवते आहे, सकाळी बनवते आहे आणि ही मी ना सगळी बाकीची जी प्रोसेस होती उकडायची ती आदल्या दिवशी रात्री करून ठेवली होती. कुकरचा भात लावताना ना कुकरला त्याच्यामध्येच ह्यालाही शिजवून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर फक्त ते जे फणस असतो ना, फणसाचे तुकडे आहेत ते आपण काढून घ्यायचे. एका डब्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवले होते आणि सकाळी भाजी करायच्या टायमाला ना त्याची मधली जी पाव असते ना ती काढून टाकायची. ही जे तुम्ही रात्री शिजवताना त्याच्या आधी जरी काढलात ना ते सुरीने काढायला लागेल किंवा विळीच्या ह्याच्यावर आपल्याला काढून टाकायला लागेल. मी ते सकाळी शिजवल्यानंतर काढते जेणेकरून ती अलगद हाताने निघून जाते. त्याच्यानंतर खलबत्त्याचा जो दांडा असतो ना त्याच्याने मस्त ठेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्याचे पूर्ण शेड्स वेगळ्या मोकळ्या होतील. छान अशी सुटसुटीत भाजी होते अशा पद्धतीने जर केलात तर. बघा, पूर्णपणे ठेचून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकायचं आहे तेल. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि मी इथे जवळपास 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान तापत आलं की त्याच्यामध्ये ना थोडेसे शेंगदाणे टाकायचे. मुठभर शेंगदाणे टाकले ना की त्याचा जो क्रंचीनेस येतो ना मध्ये खाताना, एक शेंगदाण्याचा दाणा वगैरे येतो ना खाताना प्रत्येक घासामध्ये, तेव्हा छान लागतो तो. मला तरी खूप आवडतात पूस भाजीमध्ये शेंगदाणे. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही आवडत असेल तर स्किप केलात तरीही चालेल. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. चांगले भाजत आले की त्याच्यामध्ये टाकायचा आहे ठेचलेला लसूण. तोही भाजून घ्यायचा छान. तो पण थोडासा ना खरपूस भाजला गेला पाहिजे, कारण का तोही खाल्ला जातो ना तेव्हा छान लागतो तो, याची चव लसणाची त्याच्यामुळे. आणि त्याच्याबरोबर शेंगदाणेही थोडेसे अजून भाजले जातील. जाळवायचे नाही आहेत शेंगदाणे, कुठेही करपवायचे नाही आहेत. छान खरपूस फक्त आपण जसं चिवड्यामध्ये भाजून घेतो ना त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहे राई आणि जिरं. तेही थोडंसं तडतडू द्यायचं आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले असतात ना त्या मसाल्यांमध्येच ही भाजी इतकी भन्नाट लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोकणातली जी माणसं असतील त्यांच्याकडे हमखास ही भाजी एकदा दोनदा बनलीच जाते. ही मी आत्तापर्यंत सेकंड टाईम करून खाते ही भाजी. फर्स्ट टाईम बनवली त्याचा व्हिडिओ बनवला नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं आता आपण व्हिडिओ बनवून दाखवूया तुम्हालाही. त्याच्यानंतर आता बघा मी ते मसाले टाकते. लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी, त्याच्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे थोडासा आणि त्यानंतर धना जिरा पावडर. हे मिक्स असतं त्याच्यामुळे ते टाकलेलं आहे 1 चमचा. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे शेंगदाण्यांबरोबर. त्याच्यानंतर जे आपण फणसाला जो कोवळ्या फणसाचा आहे ना पूर्ण आपण ठेचून घेतलेला होता तो फणस टाकायचा आहे व्यवस्थित सगळा. आणि इतकी भाजी मस्त अशी सुटसुटीत होते ना. आता मी इथे मीठ आधी टाकलेलं नाही आहे, मीठ लास्टला टाकते, कारण का आपण शिजवताना टाकलेलं असतं. आपण त्याचं पाणी काढून टाकतो सगळं, पण तरीही थोडंसं आपण चेक करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण असतं थोडंफार. त्याच्यामुळे एकदाच मीठ टाकलात ना खारट वगैरे ह्यांची शक्यता असते, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित पाहिजे तर थोडंसं चाखून बघा, त्याच्यानंतरच मिठाचं प्रमाण टाकायचं. त्यामुळे मीठ मी इथे आधी टाकत नाही आहे, लास्टला टाकणार आहे एकदम. आता इथे व्यवस्थित सगळं ना फणस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इतकी सुटसुटीत होते ना भाजी आणि खरंच खूप टेस्टी लागते. ही भाजी किंवा फणसाच्या गऱ्यांची भाजी ह्या भाज्या खाण्यासारख्या असतात आणि ह्या नेहमी भेटत नाही आपल्याला. जेव्हा सीझन असतो ना त्याच टायमाला भेटतात, त्यामुळे प्रत्येक सीझन वाईज ज्या भाज्या भेटतात ना त्याचा आपण नक्कीच उपयोग करून घ्यायला पाहिजे, खाल्ल्या गेल्या पाहिजे. आता इथे छान मिक्स झाल्याच्या नंतर वाटीभर आपण किसलेलं खोबरं टाकलेलं आहे, ओलं खोबरं जे असतं ते टाकून घेतलेलं आहे. आता तेही टाकून व्यवस्थित मिक्स करायची आहे. आणि ही शिजवलेली असल्यामुळे ना नंतर भाजी फोडणीला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनटामध्ये होऊन जाते. आता इथे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतरच आपण लास्टला इथे मी नंतर थोडंसं चाकून बघणार आहे, त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. आता इथे व्यवस्थित पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही थोडीशी वाफ काढून घेतलात तरीही चालेल आधी, किंवा नंतर एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर ना एक वाफ काढलीत ना तरी भाजी आपली तयार होती. इतकी झटपट होते भाजी. आता इथे बघा छान मिक्स करून झाल्याच्या नंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकते आहे
आणि मी इथे मीठ टाकायच्या आधी थोडंसं चाकलं होतं, जेणेकरून मिठाचं प्रमाण जास्त होता कामा नये म्हणून. कारण का एक वेळ अळणी झाली ना भाजी तर आपल्याला वरतून मीठ टाकता येतं, पण खारट झाली की त्याला जास्त ऑप्शन नसतात. त्यासाठी आता इथे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ना याच्यावर वाफ काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. इथे कुठेही पाण्याचा वापर नसतो, त्याच्यामुळे लागायची शक्यता असते. त्याच्यामुळे मध्ये ना तुम्ही ढवळत राहिलात ना तरीही चालेल, कारण का खाली लागू नये त्यासाठी. झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. छान मिक्स करायची आहे की आपली मस्त अशी कोवळ्या फणसाची भाजी इथे तयार आहे. यालाच पूस भाजीही म्हटली जाते आणि इतकी जबरदस्त लागते ना. ही तुम्ही तांदळाच्या भाकरी, ज्वारीच्या भाकऱ्या, कोणत्याही भाकरी किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता. इतकी भन्नाट लागते भाजी. इथे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर सर्व केलेली आहे चपाती आणि त्याच्यावर मस्त गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि सुंदर अशी आपली चमचमीत अशी आपली कोवळ्या फणसाची भाजी, पूस भाजी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.